पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। जुना मुंडा टावर येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष संतोकराव हंबर्डे, प्रवीण साले, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी, हर्षद शहा, अशोक कंजेवार, सुधाकर टाक, दीपक बोधने यांच्यासह व्यापारी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कीर्ती छेडा, सुरेश निलाबार, रितेश बरांडे, रुपेश व्यास यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असून भारताने सडेतोड उत्तर द्यावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अशी आहे की तमाम देशवासियांच्या मनामध्ये खूप भयानक चीड निर्माण झालेली आहे। निष्पाप लोकांचा बळी जाणं, त्यांना गोळ्या झाडून त्यांची कत्ल करणं, हे जे घडलेलं आहे सहनशक्तीच्या, हे कोणाच्याही कुठल्याही व्यक्तीच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे। आणि त्यामुळे या भावना व्यक्त करण्याकरता आज हा कॅन्डल मार्च नांदेडमध्ये झाला। व्यापाऱ्यांनी बंद ठेवलं, लोकांनी उत्स्फूर्तपणे आज नांदेड बंदची हाक दिली होती। भाजप, व्यापारी आघाडी आणि इतर मित्र पक्षांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हा नांदेडचा बंद यशस्वी केलेला आहे। परंतु बंद म्हणजे हा भावना व्यक्त करण्याची पद्धत म्हणून या ठिकाणी बंद केलेला आहे। आणि मोदी साहेबांनी आल्याबरोबर 4 ते 5 निर्णय जे घोषित केले त्या पाकिस्तानची फार मोठी कोंडी झालेली आहे। आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एवढ्या मोठ्या घटनेनंतर पाकिस्तान जर खरंच संवेदनशील असता किंवा त्याच्यामध्ये त्यांचं काही इन्व्हॉल्वमेंट नसतं तर त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती ना, की अतिरेकी आम्ही शोधून काढू, त्यांच्यावर कारवाई करू। पाकिस्तानकडून कुठलंही स्टेटमेंट नाही, पाकिस्तानकडून काही कारवाई करण्यासंदर्भामध्ये भूमिका नाही। आणि हे स्पष्ट आहे की अतिरेकाच्या मागे या पाकिस्तानचाच हात आहे। त्यामुळे आता हे काही लपून राहिलेलं नाही आहे आणि लोकांच्या अपेक्षा आहेत। आपण म्हणलं एक गोष्ट खरी आहे, या सगळ्या घटनेनंतर लोकांच्या मनामध्ये ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक मागे झाला तशाच पद्धतीने पुढचंही पाऊल आपल्या देशाने टाकावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे इफेक्ट असतात आणि त्यामुळे मला वाटतं खात्री आहे की विचारपूर्वक निश्चित निर्णय आपला देश घेतल्याशिवाय राहणार